कारण फ्रॉइड मला ते सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी हे विसरणार की हा माझा आज 6.5 अब्जावा वाढदिवस आहे. मी हे का म्हणतोय कारण बिग बँग ज्या दिवशी झालं त्याच दिवशी तुझा माझा सगळ्यांचा जन्म झाला. मित्र आपण गोळ्या बदलूया का? त्यापेक्षा आपण बोलणं बदलूया. ऋतू काय ठरलं आपलं? त्याच्यासमोर CA ची एक्झाम अटेम्प्ट हे शब्द बोलायचे नाही. खूप अटेम्प्ट करावे लागतात त्या कीटकांना कोशातून बाहेर येण्यासाठी. अटेम्प्ट्स करून सुद्धा त्यांना अवघडच जातं. तुला आत्ताच सांगतो प्लीज, सगळ्यांना सांगतो ग्रुपमध्ये की हे शब्द त्याच्यासमोर बोलू नका. तो भैसटल्यासारखं करायला लागतो. तेव्हा प्लीज ठीक आहे? मला माझ्या कोशातून बाहेर पडायचं. मी निघतो. कुठे चाललास? काय आत्ता इथे एक जाळं पडणार आहे मोठं, आणि ज्या कीटकांना त्यात अडकायचं नाहीये ते गप्प बसतील. गप्प बसायचं. अडकायचं नाही ना आपलं, गप्प बसायचं. आता मी ते जाळं तोडायला एक मोठी कात्री घेऊन येतो. धार करून आण. शांत बसायचं. सोलोमॉन बेटाबद्दल मी सांगत होतो तुला. ये बैग रख दो. देखो हमको पहले हॉस्पिटल छोड़ना और वापस आके डिब्बा ले लेना. काय ग? तू हॉस्पिटलला येते म्हणालीस ना माझ्या बरोबर? मग बॅग कशाला लागते तिकडे? मी चाललीये. कुठे? पुण्याला. का? अगं आत्ता आतमध्ये ठरलं होतं ना आपलं आपण एकत्र जायचं. काय तुझे मूड स्विंग्स? आपलं ठरलं होतं ना एकमेकांशी नीट वागायचं. मग आता? अगं बोल काहीतरी. मला हेल्पलेस करणार आहेस का तू अशी? मग काय करू मी? हा, काय करू सांग ना. तू मला म्हणलीस की आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. सौमित्रनं मला तिकडे इतकं पुश केलं, मी सगळ्यांचं ऐकलं. मग बाबा असं का वागला माझ्याशी? काय वागला? अगं हॉस्पिटलला निघाला तेव्हा माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. काल पण सेम असंच केलं. नंतर मी त्याला एवढं छान गुड मॉर्निंग म्हणलं तर साधं ढुंकून उत्तरे दिलं नाही मला. काल कसा बोलत होता तो सौमित्रबद्दल. काही नाही, मला आता क्लिअर कळलेलं आहे त्याला माझी काहीच पडलेली. हे दरवेळी ना मला जेव्हा असं काहीतरी छान वाटायला लागतं, होप्स वाढतात, पॉझिटिव्ह वाटतं, तेव्हा हे असं काहीतरी होतं आणि सगळं निगेटिव्ह होऊन जातं. खूप झाले प्रयत्न संवाद बिंवाद करण्याचे. मी जाते आता पुण्याला. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करतेय ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.